बंधू आणि भगिनींनो, मी आज तुमच्यासाठी एक नवीन सुविचार व विचार घेऊन आलोय. तो सुविचार व विचार पूर्णतः ऐकावा, आवडल्यास लाईक करावा, शेअर करावा आणि माझ्या अनमोल विचार मंच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करावा. बंधू आणि भगिनींनो, थोर पुरुष हे वेळप्रसंगी एखाद्या समाजावर किंवा माणसावर टीका करू शकतात, पण समाजाचे व समाजातील प्रत्येक माणसाचे ते कधीच वाईट सोसू शकत नाहीत. उदाहरणार्थ, आपल्या परभणी जिल्ह्याचे सुपरहिट ज्यांनी समाजाच्या हितासाठी स्वतःच्या नोकरीचा राजीनामा देऊन आपल्या देशातील बहुजनाच्या मुलासाठी, म्हणजेच सर्व समाजातील घटकाच्या मुलासाठी, जे गोरगरीब, अनाथ, अपंग, निराधार अशा सर्वांना शिकवण्यासाठी स्वतःच्या नोकरीचा राजीनामा देऊन ते आपल्या इथे परभणीत आले आणि तुमच्या आमच्या सर्वांसाठी क्लास घेऊ लागले. तर ते क्लास घेऊ लागले आणि क्लास घेता ते एवढे व्हायरल झाले की व्याख्याती झाले आणि व्याख्याती होऊन ते सर्वच समाजातील मुलांना, माणसांना, सर्वांना मार्गदर्शन करू लागले. म्हणून जर या सरकारने त्याची व्याख्याती झाली आणि त्यांचं नाव आज जगभर झालं. मला सांगायचं तात्पर्य बंधूंनो एवढंच की जर एखाद्या माणसाकडून अशी एखादी चूक काही झाली असेल, कोणाचं मन दुखलं असेल, तर अशा माणसाला माफ करावे. तर त्याला कधीच वाईट वाक्य म्हणू नये, कारण मनुष्य हा चुकीचा पुतळा आहे, जो चुकतच नाही, कोणापुढे झुकत नाही. म्हणून त्याचं काही भुललं तर त्याला माफ करावं. एवढं ठीक आहे सांभाळणं. माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. असं मला तुमच्या कामाचं नाही, तर तुमच्या मित्राच्या, मैत्रिणीच्या, नातेवाईकाच्या कोणा जरी कामात असेल त्यांना तो शेअर करा आणि त्यांना सुद्धा एक सबस्क्राईब करा सांगा. म्हणजे असेच चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत आले, त्यांच्यापर्यंत जातील आणि भविष्यात कुठं ना कुठं माझा व्हिडिओ तुमच्या आणि त्याच्यासुद्धा का पडेल. म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की माझ्या अनमोल विचार मंच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं. एवढं ठीक आहे सर्वांनो. धन्यवाद पुन्हा ऐकल्याबद्दल.